दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे. पंतप्रधान मोदींची पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. मोदींची माहिती. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला पर्यटकांना भेटण्यासाठी पहलगाममध्ये दाखल. पर्यटकांना घाबरून न जाण्याचं केलं आवाहन. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हासिम मुसा अद्यापही काश्मीरमध्ये साथीदारांसह काश्मीरच्या जंगलामध्ये लपून बसल्याची माहिती. सुरक्षा यंत्रणांकडून शोध सुरू. इंटरनेटशिवाय चालणाऱ्या मोबाईल ॲपचा दहशतवाद्यांकडून वापर. पीओकेमधील दहशतवाद्यांच्या छावण्यांची यादी माझाच्या हाती. पाकिस्तानचा लष्कर आणि ISIच्या आशीर्वादानं चालतात छावण्या. बालाकोट, मीरपूर, मंगला, जलालाबाद दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड्स. पहलगाम हल्ल्यावेळी दहशतवाद्यांकडून अल्ट्रा नावाच्या कम्युनिकेशन डिव्हाइसचा वापर. या डिव्हाइसमध्ये मोबाईल आणि रेडिओ सेटचा एकत्रित वापर. भारताचा पाकिस्तानला नवीन दणका. पाकिस्तानमधून कोणत्याही मालाची आयात होणार नाही. पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी भारताचा निर्णय. पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांवर बंदी, तर भारतीय जहाजं पाकिस्तानी समुद्र सीमेमध्ये जाणार नाही. सिंधू नदीवरचं पाणी अडवाल तर धरण उडवून देऊ. संरक्षण मंत्री ख्वाजा शरीफ यांची धमकी. सिंधू पाणी वाटप कराराचा भंग खपवून घेणार नाही, शरीफ यांचा इशारा. युद्ध भयानं कापलेल्या पाकिस्तानला चीनची मदत. चीन 40 रणगाड्यांची पहिली खेप कराचीला पाठवणार. गुप्तचर संस्थांमधल्या सूत्रांची माहिती. पाकिस्ताननं चीनकडे रणगाडे पहलगाम हल्ल्यापूर्वीच मागितले की नंतर हे अस्पष्ट. सध्या भारताकडे 4200, पाकिस्तानकडे 2600 रणगाडे असल्याची माहिती. पाकिस्तानला दिलेल्या कर्जाचा फेर आढावा घ्या. भारताची जागतिक नाणेनिधीला विनंती. नाणेनिधीनं पाकिस्तानला $7 अब्ज म्हणजे 60,000 कोटींचं कर्ज दिलं, पण पाकिस्तान हा पैसा लष्करी कामांसाठी वापरत असल्याचा आरोप. भारत बदला घेणार या भीतीनं पाकची शांततेची भाषा. आम्हाला तणाव नको. पाकच्या संयुक्त राष्ट्रातल्या राजदूतांचं वक्तव्य. राजनैतिक स्तरावर संबंध सुधारण्याची व्यक्त केली अपेक्षा. दक्षिण आशियामध्ये वाढलेला तणाव कोणाच्याच हिताचा नाही. संयुक्त राष्ट्रातील पाकचे राजदूत असीम इफ्तिकार यांचं वक्तव्य. दक्षिण आशियामध्ये 2 अब्ज लोक राहतात. असीम यांची तणाव कमी करण्याची भाषा. पहलगाम हल्ल्याचा तपास आता जम्मूपर्यंत पोहोचला. NIAच्या पथकाकडून जम्मूमध्ये तपास सुरू. कोट बवाल जेलमध्ये NIAचं पथक दाखल. कारागृहातील कैद्यांकडून निसार अहमद आणि मस्तक हुसेनबाबत विचारपूस. सर्जिकल स्ट्राईकच्या वक्तव्यावर काँग्रेस खासदाराची माघार. सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे नसतात आणि मागायचेही नसतात. टीकेची झोड उठवल्यावर माजी मुख्यमंत्री आणि खासदार चन्नींची माघार. काँग्रेस आणि गांधी कुटुंब दहशतवादाला गांभीर्यानं घेत नाहीत. काँग्रेसनं नेहमीच शंका व्यक्त केली. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांची काँग्रेसवर टीका. देशाला विरोध करणं आणि सैन्याचं मनोबल कमी करणं ही काँग्रेससाठी फॅशन. म्हणूनच इतक्या संवेदनशील काळातही काँग्रेस नेते पाकिस्तानची भाषा बोलायला विसरत नाहीत. विनोद तावडे यांची चरणजित सिंग चन्नी यांच्यावर टीका. पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा अत्यंत वेदनादायी असल्याची असदुद्दीन ओवैसींची प्रतिक्रिया. भारताच्या भूमीवर येऊन कोणीही असं मारू शकत नाही, ओवैसींची माहिती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला अमित शहा जबाबदार. संजय राऊतांचा आरोप. शहांनी आधी राजीनामा द्यावा, राऊतांची भूमिका. मुसलमानांमध्ये कोणीही भेदभाव करत नाही. संजय निरुपम यांचा अबू आझमींवर पलटवार. ज्या मुसलमानांना भारतात राहण्याचा त्रास होतो त्यांच्यासाठी पाकिस्तानात जाण्याचा रस्ता मोकळा. निरुपम यांचं सडेतोड उत्तर. जात विचारून कारवाई केली जात नाही. संजय शिरसाटांचं अबू आझमींना प्रत्युत्तर. धर्म विचारून हत्या करणाऱ्यांना अबू आझमींसारखे आडवे आले तरी सोडणार नाही, शिरसाटांचा इशारा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा रशियाचा दौरा रद्द. 9 तारखेला होणाऱ्या व्हिक्टरी परेडमध्ये सहभागी होणार होते. याआधी पंतप्रधान मोदी यांनी रद्द केला होता दौरा. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ 100पेक्षा अधिक संघटनांचा मूक मोर्चा. जळगाव शहराच्या विविध भागातून मोठ्या संख्येनं नागरिक मोर्चात सहभागी. हातात काळे झेंडे आणि तोंडावर काळी पट्टी बांधून दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.